जालन्यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 10 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, सकल मराठा समाज। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं, सकल मराठा समाज। जालन्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी 10 जानेवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीनं जालना शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीनं आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलाय। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावं आणि त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात येणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलंय। संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये काय तुमची बैठक झाली आणि काय नाही, कशा पद्धतीने केव्हा हा मोर्चा होणार आहे, कसा होणार आहे? बीड जिल्हा तालुका केज येथील मस्साजोग सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं ते अत्यंत निर्दयी प्रमाणात त्यांची हत्या झाली, त्याच्या निषेधार्थ जालना येथे येत्या 10 तारखेला जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हा निषेध व्यक्त करण्यासाठी जालन्यात मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा काढणार आहे। आणि नुसता मोर्चाच काढून नाही, त्यानंतर प्रत्येक तालुक्यावाईज वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शने आंदोलने हे त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत, त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे आणि या सर्व कृत्याला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमातून मदत केली अशांचाही याच्यामध्ये सहभाग नोंदला पाहिजे व त्यांना सहआरोपी केला गेलं पाहिजे। त्यामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांनाही सहआरोपी झालं पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि जे काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यासाठी आज ही बैठक घेऊन येणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत। मोर्चा रूट कसा असणार आहे? मोर्चाचं रूट गांधी चमन ते कलेक्टर ऑफिस आंबड चौफुली या ठिकाणी समारोप होईल। दिनांक 10 तारखेला सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार। संबंध नसला तरी त्या जिल्ह्याचे आणि जे संबंधित आरोपी सध्या पोलिसांनी धरले ते त्यांचेच कार्यकर्ते असल्याचे सर्वत्र दिसून येते। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्तमानपत्रात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांच्या सोबत आहेत आणि आधीपासून सोबत असल्याचे त्यांनाही अनेक वेळेस स्पष्ट केलेले आहे। या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे? या मोर्चामध्ये हा मोर्चा कोणत्या एका जातीचा किंवा विचाराचा पक्षाचा नसून हा मोर्चा एक माणुसकीचा आहे, मानव धर्माचा मोर्चा आहे। माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे, म्हणून प्रत्येक जण या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहे। ओके, थँक्यू।